नमस्ते मित्रांनो, मैदान लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील बुकुम आंग्रेवाडी या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी सालाबाद प्रमाणे मुळशी केसरी हे भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान भरलेलं आहे. आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल सेमीफायनलसाठी पात्र झालेले हे पाहणार आहोत. आपल्या समवेत हा सुंदर आहे. सुंदरचं गाव कुठलं? मोहम्मदवाडी पुणे हडपसर. मोहम्मदवाडी पुणे हडपसरचा सुंदर आहे. आणि मालकांचं नाव? प्रमोद शेठ गुले पाटील. प्रमोद शेठ गुले पाटलांचा सुंदर आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर पळतो आणि मला वाटतं बऱ्याच मैदानांमध्ये गुलाल केलेला आहे. कुठल्या बैलांबरोबर पळालेला आहे? बुलढाणा बाबे बरं पळालेला आहे, लक्ष बरं पळालेला आहे बौद्धांचा, कळंबीच्या शंभू बरं, तांब्याच्या सारजा बरं. लेटेस्ट मधला मागचा गुलाल कुठला? आत्ता इथलं ह्याचं सासवडच्या ते पुढचं ह्याच्या दहीवडीतलं मैदान. तिथे एक नंबर केला. दहीवडीच्या मैदानात एक नंबर केला होता. चला मित्रांनो, बघूया अजून कोणती बैल सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून. दादा नमस्ते, नाव काय याचं? राऊंडर आहे. गटपात झाला? कितव्या गटात पळाला? बरं. आणि त्या जोडीदार कोण होता? भैरव. घरची गाडी. गाव कुठलं तुमचं? आमचं गाव रेणावी लेंगरे, पाटील रेणावी. बरं. मालक कोण म्हणाल तुम्ही? शिंदे लेंगरे, स्वप्नील हरपुडे. घरचा साज पळाला त्यामुळे चेहऱ्यावर आनंद मस्त आहे तुमच्या. किती ह्याच्यात पळाली? 19 मध्ये. गाडी चांगली पळाली. लय आनंद आहे ना तुम्हाला? गट पास केला तरी कसं काय फाटी पळायला? एक नंबर चालू घरचं मैदान. बरं चला. त्यामुळे नमस्ते. आज कोणाला घेऊन आला होता? लक्ष्मणराव आला होता बघा मित्रांनो. गट क्रमांक 20 मध्ये पळाला. कोण होता जोडीदार? आमचं एक साठा लोट होतं, साठं लोट होतं गिरवीच्या मोंड्याचं. बरोबर. त्याने सुंदर आज असताना जवळपास 4 मैदान आपल्याला दिला. त्याच्यावर आपण चार मैदान एक नंबर केलं होतं. त्यांना बैल द्यायचा होता, ते लय मागे लागले होते. बरं. बैल पण आजारी होता. काका म्हणले एक मैदान त्यांना द्यायचं आहे. बरं. आता कवर झाला ना? आता काय विषय आता ओके झाला बघा लक्ष्मणराव आपला. चला, शुभेच्छा तुम्हाला सेमीफायनलसाठी. मित्रांनो, आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे वाईकरांचा रायफल 81 गट क्रमांक 8 मध्ये गटपात झालाय. आज कोण होतं रायफल बरोबर? आज लक्ष बावधनचा. बावधनकरांचा लक्षात सुंदर अशी गाडी पळाली. आज सुंदर अशी फायनल पाहायला मिळणार आहे आम्हाला. हां, चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, बोंगा सुद्धा गटपात झालाय. गट क्रमांक 17 मध्ये पळाला. कोण होतं त्या जोडीला? हरण्या होता का? द्वारलेकरांचा हरण्या होता. बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, 15व्या मध्ये हा पळाला. नाव काय याचं? हा, गदर कुठला आहे हा? मुगावडे गदर. मुगावडेचा आहे. बरं. आणि कुणाबरोबर पळाला? सरपंच कुठला? पड्यालचा का? मित्रांनो, घरचीच गाडी करते. घरची गाडीच पळाली. तो नाव काय? अवधूत का? बरं. मित्रांनो, गरुडा सुद्धा गटपास झालाय गट क्रमांक 21 मध्ये. कोण? मित्रांनो, हिंद केसरी हरण्या सुद्धा गट क्रमांक 17 मध्ये गटपास झालाय. त्याच्या जोडीला होता बुंगा. आपल्या समोर चाचा नमस्ते. कशी पळाली गाडी बुंगा आणि हरण्याची? सुंदर पळाली. पहिल्यांदाच पळाली ना? पहिल्यांदा एकदा पलवलेली होती पेडगावला. पण कुठे तरी आम्ही त्या वेळेला सेमीला मार खाला होता. पण आज वापस आम्ही पलवण्याचा योग आणला आणि गाडी सुंदर पळाली. भरपूर चर्चा झाली मैदानामध्ये. मस्त पळाली गाडी एकदम. आणि मैदान कसं पळायला? मैदान सुंदर आहे, कारण कुठेतरी शहरात यो मैदान अवेलेबल करणं हे कमिटीने करून दाखवलं. आणि जवळ आहे सगळं, लगेच घरी पण जाता येते लवकर. मी तर 5:30ला घरून निघालो ना आज मैदानाला गाडी पलवाला. बरं. नाही तर मुक्कामाला इतर वेळेस मुक्कामी यावं लागतं. इतर वेळेस लांब जायचं तर मुक्कामी यावं लागतं. बरं. चला, तुम्हाला सेमीफायनलसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि ड्रायव्हर कोण होता आज गाडीवर? ड्रायव्हर विठ्ठल नाना होते ना. मित्रांनो, पिस्टन 22 11 सुद्धा गटपात झाला. किती वेळात पळाला बाप्पू? 3 नंबर गटात पळाला. आज कोण आहे जोडीला? सर्जा आहे. बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला बाप्पू. मित्रांनो, मानमुळशीचा सोन्या पण गटपात झालाय. गट क्रमांक 9 मध्ये पळाला. कोणाबरोबर? कोण होतो जोडीदार? सर्जा कुठला? नितीन शेठ तरस यांच्या सर्जाबरोबर पळाला. मित्रांनो, साखरवाडीकरांचा बावऱ्यासह गटपात झालाय. गट क्रमांक 16 मध्ये पळाला. कोण होतं त्या पैरेकरी? हा, बोला होता अटेल ड्रायव्हर यांचा. बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, भारत सुद्धा गटपात झालाय. गट क्रमांक 24 मध्ये पळाला. त्याच्याबरोबर कोण पळाला जोडीला भारतच्या? गुरु पळाला. बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो, रायफल सुद्धा गटपात झाली. गट क्रमांक 5 मध्ये पळाला ना. कोण होता पैरेकरीत? मुळशीचा पाखऱ्या. बरं, चला, शुभेच्छा. मित्रांनो, गुरु सुद्धा गटपात झालाय. गट क्रमांक 24 मध्ये पळाली. आणि आपल्या समेत प्रसिद्ध बैलगाडी मालक निखिल शेट आहेत. नमस्ते. काय म्हणताय? गटपास केला तरी आनंद वेगळाच आहे का हो? आपल्या भागामध्ये गावला दोन्ही गाड्यांचा गटपास. गटपासाचा ते सगळ्यात मोठा आनंद आहे.
आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद पण आहे तुम्हाला. आशीर्वाद तर मोठा हां, चला तुम्हाला सेमीफायनलसाठी शुभेच्छा. आणि अजून परत एक गट आहे ना तुमचा अजून दुसरा. चला मित्रांनो, पाखऱ्या सुद्धा गटपास झालाय.